तुम्ही कधी विचार केला आहे का, जर महाराष्ट्रातून मातंग समाज वजा केला तर आजचा महाराष्ट्र कसा दिसला असता? कदाचित आजची मुंबई आपल्याकडे नसती, आपली अस्मिता सुद्धा हरवली असती. जर लहुजी वस्ताद नसते तर वासुदेव बळवंत फडके किंवा लोकमान्य टिळकांना शस्त्रविद्येचं बाळुगण मिळालं नसतं. इतकंच का, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेवर जेव्हा हल्ले झाले तेव्हा लहुजींच्या पट्ट्यांनी त्यांना ढाल बनवून वाचवलं. त्यांच्याशिवाय स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला नसता. त्या काळात स्त्रियांना अक्षर ओळखण्याची बंदी होती. त्या काळात 14 वर्षाच्या मुक्ता सावळेंनी धर्माला जाब विचारला होता. ज्या धर्माला आम्हाला माणूस म्हणून मानलं जात नाही तो धर्म आमचा कसा, हा पहिला विद्रोही या समाजातून आला. अण्णाभाऊ साठे नसते तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा अपूर्णच राहिला असता. त्यांच्या डप्पांनी आणि जिमाईंना या चक्कडने कामगारांना रस्त्यावर उतरवलं होतं. त्यांच्या साहित्याचं कौतुक रशियात झालं. त्यांच्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. तो जागतिक साहित्यिक इतिहास मातंग घातला. मातंग समाज एक जात नाही, तो एक महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आहे आणि स्वाभिमानी. ही 3 रत्न नसती तर महाराष्ट्र आज पुरेगान आणि रांगडा दिसला असता.